खुसखुशीत चविष्ट ही मटारची कचोरी खाण्यासाठी तयार आहे। अगदी भारी झाले आहेत। ही बघा अगदी मस्त खुसखुशीत झाली आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला हिवाळा विशेष मस्त अशी मटारची कचोरी बनवून दाखवणार आहे। आता थंडीच्या दिवसाला देखील सुरुवात झालेली आहे। बाजारात जास्त प्रमाणात मटार गाजर उपलब्ध होतात ना, आणि ह्या सीझन मध्ये प्रत्येक घरोघरी मटारपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवले जातात। सारखे मटारच होतात ना, आणि तुम्हाला पण तेच भाजी खाऊन पण कंटाळा आला असेल ना, म्हणूनच तुमच्यासाठी खास मी आज मटारची मस्त अशी कचोरी बनवून दाखवणार आहे। अगदी छान टम्म फुगलेली खुसखुशीत कचोरी, आणि त्या कचोरीचं सारण आहे ना, म्हणजे स्टफिंग मटारचं इतकं चटपटीत चविष्ट लागतं ना, एकदम भारी चवीची कचोरी तयार होते मटारची कचोरी। काहींना वाटतं की कचोरी म्हणजे बनवायला थोडी अवघड आहे, जास्त साहित्य आहे, मग ती खुसखुशीत कशी होईल, छान फुलेल कशी। अगदी काही अवघड नाही हा, एकदम सोपी अशी रेसिपी आहे। अगदी साध्या सोप्या झटपट मी तुम्हाला ही कचोरी बनवून दाखवते। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला कचोरीसाठी जे आवरण आहे त्याचं साहित्य दाखवते। इथे मी 2 कप मैदा घेतलाय, त्यानंतर 1 चमचा ओवा, चवीपुरता मीठ आणि 3 चमचे तूप घेतलंय, आणि आपल्याला पीठ मळण्यासाठी पाणी लागणार आहे। त्यानंतर आपण कचोरीचं जे स्टफिंग आहे, आतलं सारण आहे, त्याचं साहित्य बघूया। इथे मी 1.5 कप असे फ्रेश मटार घेतले आहेत, अगदी मस्त ताजे मटार घ्यायचे। त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरवी मिरची, 6 अशा लसणीच्या पाकळ्या घेतल्या साली काढून, 2 बघा एवढे तुकडे असे आल्याचे घेतले आहेत। 1 चमचा अशी साखर घेतले, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा असा गरम मसाला घेतलाय, आणि 1 चमचा अशी आमचूर पावडर घेतली। अगदी पाव चमचा असा हिंग घेतलाय, 1 चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा धणे आणि 1 चमचा बडीशेप घेतली आहे। ह्या सर्व साहित्याचं प्रमाण ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून दिलंय। 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून हा, असं सर्व साहित्य मी मोजून घेतलंय। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मैदा आहे ना हा मळून घ्यायचा आहे। आणि एक तुम्हाला सांगते, मी इथे पूर्णपणे म्हणजे 2 कप मैदा वापरलाय। तुम्ही 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरला तरीही चालेल, किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। पण जरा मैदा वापरलात ना की एक्स्ट्रा खुसखुशीत अशी ही कचोरी तयार होते। परात घेतलीये, परातीत आपण हा मैदा घेऊया। त्यानंतर या मैद्यामध्ये टाकूया चवीपुरता मीठ, आणि हा ओवा जरा हातावर आपल्याला जरा असं चुरून टाकायचा आहे, सुगंध पण मस्त आणि चव पण भारी। त्यानंतर हे तूप वापरल्याने ना कचोरी एकदम जास्त अशी खुसखुशीत होते। हा, तुम्हाला समजा तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल, पण तुपाने ना कचोरीचा खुसखुशीतपणा आणखीन वाढतो। आणि जास्त पण आहे, अगदी 3 चमचेच आपल्याला तूप वापरायचंय। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे तूप टाकले म्हणजेच हे मोहन, ते सर्व मैद्याला चांगलंसं आपल्याला चोळून घ्यायचंय, म्हणजे जी कचोरी आहे ना ती सगळ्या बाजून छान अशी एकसारखी खुसखुशीत होते। सर्व तूप मैद्याला छान असं मी चोळून घेतलंय। आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतून हा मैदा मस्त असा मळून घ्यायचा आहे। असं आपल्याला थोडं थोडं पाणी ओतायचंय, आणि अगदी छान मऊसूत आपल्याला हा मैदा मळायचा आहे। हा, या कचोरीसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठाचं मळणं। अगदी छान मऊसूत हे पीठ मळलं गेलं पाहिजे। आपल्याला कडक किंवा असं ताठ हा गोळा मळायचा नाही, छान मऊसूत मळायचा आहे। तुम्ही समजा ताठ पीठ किंवा कडक असं पीठ मळलात ना, तर कचोरी ना तेलात टाकल्यावर काही वेळेला फुटण्याची शक्यता असते। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्याच्यात जरा जास्त पाणी ओतून छान असं मऊ आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, एवढं आपल्याला मऊ हे पीठ मळून घ्यायचंय। तुम्हाला मी हे पीठ दाबून दाखवते बघा, हातावरनं समजत असेल ना किती छान असं हे मऊ झालंय। तुम्हाला आता वाटत असेल की हे पीठ पातळ झालंय, तसं अजिबात नाही। जसं जसं हे पीठ मुरेल त्याला पिठाला छान अशी बाइंडिंग येईल, पण त्यासाठी आपल्याला छान असं मळायला हवंय। त्यासाठी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। हे बघा, असं एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचंय। मग कचोरी अगदी मस्त खुसखुशीत पण होईल, छान टम्म फुगेल पण, आणि कचोरी तेलात टाकल्यावर फुटणार पण नाही।
एक 5 ते 10 मिनिटे पीठ अगदी छान मळलंय मी आणि पिठाला किती मस्त असा बाइंडिंग आलाय बघा. बघा अशी तुम्हाला एकदम पातळ वाटत होतं ना, मळल्यामुळे किती मस्त बाइंडिंग आलाय बघा. तुम्ही जर कडक पीठ मळलात ना तर कचोरी आहे ना, जेव्हा आपण ती बंद करायला जाऊ म्हणजे सील करायला जाऊ, आतमध्ये सारण भरल्यावर जेव्हा सील करू ना तेव्हा ती अशी छान चिकटणार नाही आणि मग करंजी तेलात गेल्यावर फुटेल. आता सारण बाहेर येईल, म्हणून असं मऊसूत मळणं गरजेचं आहे. असं तेलाचा फक्त आपल्याला हात लावायचा आहे म्हणजे हे पीठ सुकणार नाही आणि आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि ह्या पिठाचा गोळा आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी असं मुरत ठेवायचा म्हणजेच भिजत ठेवायचंय. तोपर्यंत आपण जे कचोरीचं आतलं स्टफिंग आहे मटारचं ते तयार करून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटार कचोरीचं आणखीन वाढवण्यासाठी दुप्पट करण्यासाठी हा स्पेशल मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे धणे, जिरे, बडीशेप आणि काळी मिरी भाजून घ्यायची आहे. धणे, बडीशेप, धणे आणि बडीशेपचा स्वाद ना या कचोरीमध्ये अगदी अप्रतिम लागतो. हा अगदी सुगंध पण भारी आणि चव पण मस्त लागते. त्यानंतर जिरे, काळी मिरी. गॅस कमी करून आपल्याला हे ड्राय स्पाइसेस एकदम मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत. करपवायचे नाहीत हा, म्हणजे करपट स्वाद लागेल मग कचोरीला. मस्त असे मी भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यात आपण हे सर्व मसाले भाजून घेतलेत ते टाकूया. थंड केल्यावरतीच टाकायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जी बारीक पूड तयार करून घेऊया. मटार कचोरीसाठी स्पेशल हा सुगंधित मसाला तयार आहे. आता या मसाल्यामध्येच आपल्याला हे सर्व उरलेलं साहित्य टाकायचंय. लसूण पाकळ्या, आलं, त्यानंतर मिरची आणि कोथिंबीर. हे देखील आपल्याला या पूडमध्ये बारीक वाटून घ्यायचंय. सारण बनवायला सुरुवात करूया. एक पॅन ठेवलाय तापत. सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया. 1-2 चमचे असं मी तेल ओतलंय. तेल तापलं की ह्यात टाकूया हे मटार, त्यानंतर साखर आणि चवीपुरता मीठ आणि हिंग. मीठ, साखर, हिंग मटारला चांगलं असं लावून घ्यायचंय, परतवून घ्यायचंय. मटार असे मिक्स करून घेतले की गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मटार आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे आहेत, थोडे शिजवून घ्यायचे आहेत. पहिली 3 मिनिटं झालेली आहेत. हे बघा अजिबात करपले नाहीयेत, असे जरा परतवत राहायचे आणि छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. असे काळे करपट डाग ह्या मटारवरती पडता कामा नये हा, नाहीतर मग कचोरीची चव ना जरा अशी करपट लागेल. परत झाकण ठेवते आणि शिजवून घेते. 7 ते 8 मिनिटं गॅस कमी करून हे मटार मी छान शिजवून घेतले. हे बघा अगदी मस्त शिजलेत मटार. असे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला एक स्मॅशर घ्यायचा आहे, ज्याने आपण बटाटा स्मॅश करतो ना ते स्मॅशर घ्यायचं असं. आणि मटार शिजवण्यासाठी पण असं जरा पसरट भांडं घ्यायचं, कारण आपल्याला हे स्मॅश करायचे आहेत ना म्हणून. हे बघा असे आपल्याला हे मटार स्मॅशरने असे स्मॅश करून घ्यायचे. जर आपल्याला जाडसर दरदरीत असे स्मॅश करून घ्यायचे हा, म्हणजे कसं एखादा अख्खा मटार राहिला ना तरीही चालेल दाताखाली, मग कचोरी खाताना अगदी मस्त लागतो. आपल्याला या मटारची ना अगदी पेस्ट नाही करायची, त्यामुळे जरा मिक्सरला नकाच फिरवू, अशी स्मॅशरने स्मॅश करून घ्या. अशी पेस्ट केलात ना की मटार मग कचोरीमध्ये खाताना चांगले लागत नाही हा. आणि ती पेस्ट जर झाली ना ते जरा ओलसर पण होते, त्यामुळे आपल्याला ती जरा सुकी हवी आहे ना, म्हणून अशी स्मॅश करायची. अगदी सोपं आहे, लगेच होतं. हे बघा अगदी मस्त असे मटार मी स्मॅश करून घेतलाय दरदरीत जाडसर. एखाद दुसरा मटारचा दाणा पण राहिलाय बघा. आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. मिरची पावडर, आमचूर पावडर. आमचूर पावडर जरा टाकायचा, अगदी चटपटीत चव लागते. त्यानंतर गरम मसाला, थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं सर्व खडे मसाल्यांचं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं, ते टाकायचं. गॅस कमीच आहे. हे सर्व साहित्य आपण मटारला छान असं लावून घेऊया, एकजीव करून घेऊया. अर्धा मिनिट तरी आपल्याला हे जरा परतवून घ्यायचंय. चटपटीत चवीचं हे मटार कचोरीचं सारण तयार आहे.
हे सर्व सारण मी एका प्लेटमध्ये असं काढून घेतलंय आणि हे सारण आपण थंड करून घेऊया। आणि तोपर्यंत बघा इथे पीठ पण छान अगदी मुरलंय, अर्धा तास झालेला आहे, अगदी मस्त मुरलंय बघा, मस्त अगदी छान बाइंडिंग आलंय पिठाला। पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं। आता आपण हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचंय बघा आणि या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला कचोरी किती मोठी छोटी हवी असेल त्या अंदाजान असा मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा। पण साधारण ना अशा लिंबाच्या आकारा एवढा बघा असा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला लगेचच या मिश्रणाचे देखील गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जेवढा आपण मैद्याचा गोळा तयार करून घेतलेला ना त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आपल्याला या सारणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा असा एवढा। अशी तयारी करून ठेवलात ना की पटापट मग कचोरी करायला सोपी। हात पण मग सारखे सारखे असे सारणात जात नाहीत, खराब होत नाहीत। त्यातलाच आपल्याला एक आता गोळा घ्यायचा आहे असा आणि दोन्ही हातांच्या बोटाला ना असं जरा पीठ लावून घ्यायचं, म्हणजे मी मैदा लावून घेतलाय आणि आपण जशी मोदकाची पारी करतो ना तशी आपल्याला करून घ्यायची आहे। हे बघा अशी। त्यामध्ये आपण जो सारणाचा एक गोळा तयार करून घेतलेला तो ठेवायचा आहे आणि हे बघा असं करायचं, म्हणजे जे पीठ आहे ना ते वरती असं आणायचं आणि असे चिमटीने आपल्याला हे पीठ ना दाबून घ्यायचं आहे बघा असं। फक्त आपल्याला सील व्यवस्थित करायचंय म्हणजे करंजी फुटणार नाही। आणि आपण जो मोदक बघा असा करतो ना, आवडतो जेव्हा मोदक, तसं आपल्याला हे करून घ्यायचंय आणि वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते चिमटीने आपल्याला असं काढून घ्यायचंय। आणि आता हाताने आपल्याला अलगद असं दाबायचंय हे बघा, म्हणजे आतलं जे सारण आहे ना ते कचोरीच्या सगळ्या बाजून असं पसरलं पाहिजे, असं आपल्याला हे हाताने पसरवून घ्यायचंय। आणि असं करायचं। हे बघा अशी आपल्याला दाबून घ्यायची आहे, कचोरी तळण्यासाठी तयार। असं आतलं सारण आहे ना हे सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे, असं आपण समान दाबून घ्यायचं। पीठ छान मळलात ना मऊसूत की आपल्याला लाटायची पण गरज लागत नाही, हाताने छान असं हे पसरलं जातं बघा। कचोरी तयार। आणि मटारची कचोरी खुसखुशीत आणि छान फुलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं तापणं। हा, तेल किती तापलेलं हवं हे तुम्हाला मी दाखवते। हे बघा अगदी अलगद बुडबुडे येत आहेत बघा ह्या गोळ्याला, असं मंद तेल तापलेलं हवं कचोरीसाठी, मगच कचोरी छान अशी फुलते आणि खुसखुशीत होते। तुम्ही जर कडकडीत तेलात तळलात ना तर खुसखुशीत अशी ही कचोरी होणार नाही, नंतर थोड्या वेळाने ती मऊ पडेल। आपल्याला जास्त वेळ अशी खुसखुशीत राहणारी कचोरी हवी आहे, म्हणून मंद तेलातच आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या आहेत। हे बघा कचोरीतून असे अलगद बुडबुडी यायला पाहिजेत, असं एवढं तेल तापलेलं हवं आणि एवढ्या तेलातच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत, अजिबात आपल्याला गॅस फास्ट करायचं नाही। या टेम्परेचरवर जर कचोरी तळलात ना तर कचोरी छान अगदी खुसखुशीत होते। हा, आणि आपल्याला कचोरी टाकल्या टाकल्या लगेच झारा लावायची नाही, कचोरी ना आपोआप अलगद अशी वरती येते। हा, अजिबात झारा लावायची गरज लागत नाही। हे बघा कचोरीला झारा लावायची अजिबात गरज लागत नाही, हळूहळू आपोआप वरती येतात। आता आपल्याला झाऱ्यांना असं अलगद या कचोऱ्यांवरती ना तेल असं उडवायचं, अलगद उडवायचं। अगदी छान टम्म फुगल्यात बघा। आणि सारखे उलट पुलट करून आपल्याला या कचोऱ्या अजिबात तळायचे नाहीत। एका बाजून छान सोनेरी रंग आला की उलटायच्या आणि दुसऱ्या बाजून पण छान तळून घ्यायच्या। हे बघा असं मस्त सोनेरी रंगावरती आपण या कचोऱ्या तळून घेऊया।
अगदी मस्त सोनेरी रंगावरती बघा कचोऱ्या छान मी अशा तळून घेतल्या आहे। किती मस्त टम्म फुगली आहे बघा कचोरी, अगदी छान फुगली आहे। मी अशा छोट्या छोट्या आकाराच्या केल्या म्हणजे खायला चांगल्या वाटतात। तुम्हाला जर मोठ्या मोठ्या कचोऱ्या करायच्या असतील ना तर तसं केलं तरीही चालेल। आपण आता ह्या काढून घेऊया आणि ह्या रंगावरतीच आपल्याला तळून घ्यायच्या, जास्त अशा लाल नाही करायच्या, छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। गरमागरम खुसखुशीत चविष्ट ही मटारची कचोरी खाण्यासाठी तयार आहे। अगदी भारी झाले आहेत। पहिल्या 3 कचोऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या सर्व कचोऱ्या तळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तेलाचं थोडं थंड असणं, मंद तेलावरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। कारण कचोऱ्या काढेपर्यंत ना धारात काढेपर्यंत हे तेल थोडं आणखीन तापतं, पण तसं नसावं, तेल हे मंदच तापलेलं असावं, मगच छान खुसखुशीत कचोरी होईल बघा। अलगद असे बुडबुडे यायला हवे एवढंच तेल तापलेलं हवं। हे बघा शेवटच्या मी अशा कचोऱ्या तळून घेते आहे। एक छोटासा गोळा उरलेला म्हणून मी छोटी कचोरी तयार केली आहे, ती पण छान अगदी फुलली आहे बघा। अगदी मस्त तयार झाले आहेत। ही बघा अगदी मस्त खुसखुशीत झाली आहे। अगदी भारी झाली आहे कचोरी आणि सगळं सारण बघा आतलं सगळ्या बाजून छान असं हे पसरलंय बघा, कुठच्या बाजून जाड नाही राहिली आहे, छान सगळीकडे सारण हे पसरलं गेलंय बघा। एका बाजून जाड नाही राहिलंय, पीठ नाही राहिलंय बघा, सगळ्या बाजून छान हे सारण असं व्यवस्थित ती पारी मगाशी दाखवली तशी दाबली गेली की व्यवस्थित सगळीकडे सारण पसरलं जातं आणि खुसखुशीत परफेक्ट अगदी कचोरी तयार होते। तशीच ही पण कचोरी बघा अगदी मस्त झाली आहे। या हिवाळ्यात थंडीच्या दिवसात अशी गरमागरम खुसखुशीत ही मटारची कचोरी तुम्ही नक्की बनवून बघा, एकदम मस्त लागते खायला। आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू, या खायला।